या महात्मा गांधी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माझ्या सर्व पोलीस टीमने, माझ्या दुय्यम अधिकाऱ्यांनी आम्ही मिळून तर गेल्या 6 महिन्यामध्ये नशामुक्त अभियान जे भारत सरकारने सध्या मोठ्या प्रमाणात संकल्पना करून युवकांसाठी राबवलेली संकल्पना, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही काम केलेलं आहे। गांजाच्या मोठ्या 6 गँग आम्ही उघडून त्यांच्यावर मोठी कारवाई केलेली आहे। मॅफेंटरमाइन म्हणून एक नशेकरता इंजेक्शन वापरलं जातं, जे जिम मध्ये आता खूप ट्रेंडिंग आहे, की ज्याच्यामुळे स्टॅमिना इंक्रीज होतो, ब्लड प्रेशर अप होतो। थोडक्यात मी त्याची हिस्ट्री सांगतो आपल्याला। मॅफेंटरमाइन म्हणून एक इंजेक्शन आहे, म्हणजे नशेसाठी एक नवीन फॉर्म्युला आता नवीन तयार झाला असं मला हरकत नाही, त्याचे इंजेक्शन आहे। त्याच्यामध्ये एका इंजेक्शन मध्ये 10 पिऊल्स असतात आणि एक इंजेक्शन हे एका डिलिव्हरीला याच्यामध्ये 1 मिली मध्ये 10 मिली सिरीज टाकून डायल्यूट करून द्यावं लागतं। त्यावेळेस एक डिलिव्हरी होते स्त्रीची, कारण डिलिव्हरीच्या वेळेस ब्लड गेल्यानंतर हार्ट डाऊन होतो, तर मला वाटतं मॅफेंटरमाइन अप दिल्यानंतर थोडं हार्ट रेट अप राहतो। तर ही पोरं दिवसाला 20-20 इंजेक्शन घ्यायला लागली आमच्या हद्दीमध्ये। त्याच्यावर फार मोठी म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कारवाई आपण केली आणि 15,700 इंजेक्शन म्हणजे पिओज याच्यात 10 असतात, त्याचे 1570 आम्ही जप्त केले। त्याच्यामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये आम्ही कारवाई करून सातारा असेल, कोल्हापूर असेल, धाराशिव असेल आणि ज्यांनी हे बनवलं मुरादाबादमध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्याला देखील आम्ही अटक करून आणली, तो आता जेलमध्ये आहे। फार मोठी कारवाई आमच्या या टीमने केलेली आहे आणि पालकमंत्र्यांनी देखील वेळोवेळी आम्हाला दोन्ही प्रकरणी नशामुक्तच्या अनुषंगाने जाहीर नागरिक सत्कार करून आमच्या टीमचा, SP सरांचा, ऍडिशनल मॅडमचा, सर्वांचा त्यांनी सत्कार केला। आपण इथं आलात, आपलं हे योगदान महाराष्ट्रभर बघितलं जातं, आपल्याला आदर्श म्हणलं जातं। नशेमुक्तीसाठी सर्व पत्रकारांची इच्छा आहे की आपण लोकांना प्रेरित करावं, एक बाप आपण त्याची बाईट द्यावी की लोकांना त्याचं प्रोत्साहन मिळावं, की नशेच्या दृष्टिकोनातून जागरूकता यावी। व्यायामाकडे आपण आपले व्हिडिओ बघतो, आपले बालमित्र आहेत, आपण दोघं शेतात जाताना आम्ही सर्व व्हिडिओ बघतो, तर आपण मार्गदर्शन करावं। स्टेशनमध्ये आले आणि मला अतिशय आनंदाची बातमी कळली की नशामुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशनने खूप चांगलं काम केलं। संदीप घुगे SP साहेब आहेत, त्यांनी त्यांच्या सगळ्यांनी चांगलं काम केलं आणि मुख्यमंत्री गांजा पकडण्यात आली। त्या म्हणजे पहिल्यांदाच नाव ऐकलं असले इंजेक्शन कसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलीही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली त्याचं नुकसानच होणार ना, त्यामुळे तात्पुरता फायदा बघण्याचं काही कारणच नाही। तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा, आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळे तुम्ही चांगले राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा, नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्हीच जबाबदार असाल, बाकीचं कोणी जबाबदार नाही। लवकर हार्ट अटॅक येऊन बनाल म्हणून तर व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा, सकाळचे मित्र निवडा, मग व्यायाम चांगला कराल। व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची, ड्रगची कुठलीही आवश्यकता नाही। चांगल्या उठा, दंड बैठका मारले की बस होतं, सुदृढ शरीर राहतं। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। नशा करेल तर आपले निश्चित तुम्ही स्वतःला माराल, एवढं लक्षात। धन्यवाद। नक्की